तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले या स्वागत आहे आणि सर्वप्रथम आपल्याला सांगू इच्छितो की MPSC लेवलच्या 15,000 प्लस जीके क्वेश्चन्सचा आपला ईबुक आलेला आहे। जर इच्छुक असाल ते ईबुक घेण्यामध्ये तर त्याचा लिंक आपल्याला सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर जो सुपर क्लास तुम्ही सध्या पाहत आहात त्याच्या नावावर क्लिक करा, ईबुकचा लिंक आपल्याला मिळून जाईल। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सर्वात पहिले एक लाईक करून घ्या आता सुपर क्लासला। तर सुरुवात करूया या सुपर क्लासला आणि पाहूया सर्वात पहिला प्रश्न आपल्यासमोर काय आहे। महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांचा कारखाना हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो। महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये चलनी नोटांच्या कारखान्याची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा कितव्या सभेपासून मोजला जात असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा कितव्या सभेपासून मोजण्यात येत असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। पहिल्या सभेपासून जे आहे ग्रामपंचायतीचा कार्यकाल हा 1 मोजला जात असतो। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा भरत असतो? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 2 योग्य राहील। महाराष्ट्रातील नाशिक हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कुंभमेळा हा 1 भरवण्यात येत असतो। पुढचा प्रश्न, गोवा या राज्याची सीमा कोणत्या राज्याला लागलेली आहे ते सांगायचं आहे। गोवा या राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला जुळलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। गोवा हे जे राज्य आहे या राज्याची सीमा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्याला 1 जुळलेली आहे। पुढचा प्रश्न, मानवी शरीरातील साखरेचे नियंत्रण कोणते अवयव करत असते? मानवी शरीरातील साखरेचे नियंत्रण हे खालीलपैकी कोणते अवयव करत असते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। स्वादुपिंड हे जे अवयव आहे मानवी शरीरातील साखरेचे एक नियंत्रण करत असते। पुढचा प्रश्न, या ठिकाणी ताडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। महाराष्ट्रातील चंद्रपूर हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची एक स्थापना करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कशासाठी प्रसिद्ध आहे ते सांगायचं आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। वाघांसाठी प्रसिद्ध असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे एक राष्ट्रीय उद्यान बनलेले आहे। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इंद्राची नगरी असे म्हटले जात असते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला इंद्राची नगरी असे संबोधले जात असते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। महाराष्ट्रातील अमरावती हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला इंद्राची नगरी असे एक संबोधले जात असते। पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे, लॉर्ड कॅनिंग हा व्यक्ती भारताचा कितवा व्हाईसरॉय व्यक्ती बनलेला आहे ते सांगायचं आहे। लॉर्ड कॅनिंग हा व्यक्ती भारताचा कितवा व्हाईसरॉय एक व्यक्ती बनलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील। लॉर्ड कॅनिंग हा जो व्यक्ती आहे भारतातील सर्वात पहिला व्हाईसरॉय असणारा एक व्यक्ती बनलेला होता। पुढचा प्रश्न, महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव हे खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे। आणि या सोप्याच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे। एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे, उत्तर येत असेल तर करा कॉमेंट नक्कीच, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून नक्कीच पाहतील। जर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये उत्तर दिलेले असेल तर येत असेल उत्तर तर नक्कीच कॉमेंट करा। तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे। या ठिकाणी केंद्रीय माहिती आयुक्ताची नियुक्ती खालीलपैकी कोणती व्यक्ती करत असते? केंद्रीय माहिती आयुक्ताची नियुक्ती ही खालीलपैकी कोणती एक व्यक्ती करत असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील। भारताचा राष्ट्रपती हा जो आहे केंद्रीय माहिती आयुक्ताची एक नियुक्ती करत असतो। पुढचा प्रश्न, बॉम्बे क्रॉनिकल हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? बॉम्बे क्रॉनिकल हे प्रसिद्ध वृत्तपत्र कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील। फिरोजशाह मेहता यांनी जे आहे मित्रांनो बॉम्बे क्रॉनिकल हे एक प्रसिद्ध वृत्तपत्र सुरू केलेले होते। पुढचा प्रश्न, कांचनगंगा हिमालयन शिखर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? कांचनगंगा हे हिमालयन शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित झालेले आहे? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर या ठिकाणी 3 योग्य राहील। कांचनगंगा हे जे हिमालयन शिखर आहे भारतातील सिक्कीम या राज्यामध्ये एक स्थित झालेले आहे। पुढचा प्रश्न, विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी संमत केलेला आहे ते सांगायचं आहे मित्रांनो। विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी संमत केलेला होता? ऑप्शन क्रमांक 2 राहील। लॉर्ड डलहौसी यांनी जे आहे विधवा विवाहाला मान्यता देणारा एक कायदा संमत
केलेला होता. पुढचा प्रश्न, कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये सर्वात पहिल्यांदा सरनामा हा लिहिण्यात आलेला होता किंवा सामील करण्यात आलेला होता ते सांगायचं आहे. कोणत्या देशाच्या राज्यघटनेमध्ये सर्वात प्रथम सरनामा हे लिहिण्यात आलेला होता? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. जगातील अमेरिका हा जो देश आहे या देशाच्या राज्यघटनेमध्ये सर्वप्रथम सरनाम्याची एक विभागणी करण्यात आलेली होती किंवा देण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे. राज्यघटनेची प्रारंभिक माहिती म्हणजेच खालीलपैकी काय असते ते सांगायचं आहे मित्रांनो. राज्यघटनेची प्रारंभिक माहिती म्हणजेच खालीलपैकी काय असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. राज्यघटनेची प्रारंभिक माहिती म्हणजेच तो एक सरनामा एक बनलेला असतो. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? कृष्णा नदीचा उगम हा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाबळेश्वर हे जे ठिकाण आहे या ठिकाणामध्ये कृष्णा नदीचा एक उगम झालेला आहे. मित्रांनो, अनअकॅडमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची व एकदम फ्रीचे टेस्ट सिरीज घेऊन आलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स शिकवणार आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला फ्रीचे क्लास पाहण्यासाठी कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही. पण इच्छुक असाल आपण पेडचे किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेण्यामध्ये, तर त्यामध्ये सर्वप्रथम कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री प्लस मेन ही राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत महत्त्वाची असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 9 फेब्रुवारीपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर होणार आहे. आणि मित्रांनो, दुसरी एक अत्यंत महत्त्वाची विजयपद बॅच आहे, जी की आपल्याला राज्यसेवेच्या मेन एक्झामसाठी अत्यंत उपयुक्त असणारी बॅच असेल. या बॅचेसची स्टार्टिंग 2 फेब्रुवारीपासून अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवर झालेली आहे. आणि मित्रांनो, आपण कुठलेही फ्रीचे क्लासेस किंवा प्लसचे सबस्क्रिप्शन घेत असताना आपल्याला एक्झाम GK 10 आपल्याला जरूर यूज करायचा आहे, ज्यामध्ये आपल्याला 10% डिस्काउंट दिले जाईल. आणि या सर्व बॅचेसचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. आपल्याला लवकरात लवकर जाऊन फ्रीचे क्लासेस पाहायचे आहेत आणि इच्छुक असाल तर प्लसचे सबस्क्रिप्शन देखील नक्कीच घ्यायचं आहे. पुढचा प्रश्न, कृष्णा नदीचा उगम झालेले महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. कृष्णा नदीचा उगम झालेले महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. महाराष्ट्रातील सातारा हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचा उगम झालेले महाबळेश्वर हे ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, झुलू ही प्रसिद्ध जमात खालीलपैकी कोणत्या देशात आढळत असते? झुलू ही प्रसिद्ध जमात खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आढळत असते? तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो 2 योग्य राहील. दक्षिण आफ्रिकेमध्ये जे आहे झुलू ही एक प्रसिद्ध जमात आढळत असते. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणाकडून घेतली होती ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा कोणाकडून घेतलेली होती किंवा कोणी दिलेली होती? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चंद्रमणी महास्तिर यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची एक दीक्षा दिलेली होती. पुढचा प्रश्न, महाड या ठिकाणी असलेल्या क्रांतिस्तंभाची एकूण उंची किती फूट आहे ते सांगायचं आहे. महाड येथे असलेल्या क्रांतिस्तंभाची एकूण उंची ही एकूण किती फूट बनलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. महाड येथे असलेल्या क्रांतिस्तंभाची जी उंची आहे एकूण 51 फूट एवढी एक बनलेली आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे गुरु खालीलपैकी कोणते आहेत ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे गुरु हे खालीलपैकी कोणते एक गुरु आहेत ते किंवा व्यक्ती आहेत? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महात्मा फुले यांनी जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे गुरु असणारी एक व्यक्ती बनलेली आहे. तर पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे मित्रांनो. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला होता ते सांगायचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म खालीलपैकी कोणत्या किल्ल्यावर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. पुरंदर हा जो किल्ला आहे या किल्ल्यावर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांचा एक जन्म झालेला होता. पुढचा प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागलेला आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये एकूण कितवा क्रमांक लागलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये एक दुसरा क्रमांक लागलेला आहे. पुढचा प्रश्न, अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक स्थळ स्थित आहेत ते सांगायचं आहे. अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक स्थळ स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. अष्टविनायकापैकी पुणे या जिल्ह्यामध्ये 5 स्थळ अष्टविनायकाचे एक स्थित झालेले आहेत. पुढचा प्रश्न, नारकोंडम हा खालीलपैकी कशाचा एक प्रसिद्ध प्रकार आहे? नारकोंडम हा खालीलपैकी कशाचा एक अतिशय प्रसिद्ध प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर मित्रांनो 3 योग्य राहील. नारकोंडम हा जो आहे तो प्रसिद्ध असलेल्या एका बेटाचा प्रकार बनलेला आहे. पुढचा प्रश्न, नारकोंडम बेट हे खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्थित आहे? नारकोंडम बेट हे खालीलपैकी कोणत्या केंद्रशासित प्रदेशामध्ये स्थित
स्थित झालेले आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. नारकोंडम हे जे बेट आहे ते या ठिकाणी अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्ये एकस्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, उदयप्रभा या नियतकालिकाचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते? उदयप्रभा या नियतकालिकाचे संपादक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. उदयप्रभा हे जे नियतकालिक होते यांचे संपादक बाबा पदमजी ही एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, सत्यदीपिका या नियतकालिकाचे संपादक खालीलपैकी कोणती व्यक्ती होते ते सांगायचं आहे. सत्यदीपिका या नियतकालिकाचे संपादक खालीलपैकी कोणती एक व्यक्ती होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. सत्यदीपिका या नियतकालिकाचे संपादक जे आहे बाबा पदमजी ही एक व्यक्ती बनलेले होते. पुढचा प्रश्न, कोणते अवयव हे संपूर्ण वायुकोशाने बनलेले असते ते सांगायचं आहे मित्रांनो. कोणते अवयव हे संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले असते? ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य राहील. फुफ्फुस हे जे अवयव असते ते शरीरामधील सर्वात जास्त म्हणजे संपूर्णपणे वायुकोशाने बनलेले एक अवयव बनलेले आहे. पुढचा प्रश्न, सातवाहन राज्याची राजधानी खालीलपैकी कोणते ठिकाण होते? सातवाहन राज्याची राजधानी हे खालीलपैकी कोणते एक ठिकाण होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. पैठण हे जे ठिकाण आहे मित्रांनो सातवाहन राज्याची राजधानीचे असणारे एक ठिकाण बनलेले होते. पुढचा प्रश्न, या ठिकाणी पैठण हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ स्थित आहे? पैठण हे प्रसिद्ध ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर 4 योग्य राहील. औरंगाबाद शहराजवळचे आहे पैठण हे अतिशय प्रसिद्ध ठिकाण एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या साप चावल्याने शरीराच्या प्रत्येक छिद्रामधून रक्त निघत असते ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या साप चावल्याने शरीराच्या प्रत्येक छिद्रामधून रक्त निघत असते? तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य राहील. बूमसलंग हा जो साप आहे हे चावल्याने शरीराच्या प्रत्येक छिद्रामधून एक रक्त निघत असते. ग्रामसेवक हा व्यक्ती खालीलपैकी कोणाचा नौकर असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. ग्रामसेवक हा व्यक्ती खालीलपैकी कोणाचा एक नौकर असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ग्रामसेवक हा जो व्यक्ती आहे जिल्हा परिषदेचा नौकर असणारा एक व्यक्ती बनलेला आहे. पुढचा प्रश्न पाहू आपल्यासमोर काय आहे. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आपला राजीनामा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे किंवा कोणाकडे देत असतात? ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आपला राजीनामा हा खालीलपैकी कोणाकडे देत असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य जे आपला राजीनामा आहेत ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडे एक सोपवित असतात. धूमकेतू हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? धूमकेतू हे प्रसिद्ध वृत्तपत्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. भाऊ महाजन यांनी जे आहे धूमकेतू हे प्रसिद्ध वृत्तपत्र एक सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी गुळाची बाजारपेठ सुरू केलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तींनी किंवा समाजसुधारकांनी गुळाची बाजारपेठ सुरू केलेली होती? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शाहू महाराज यांनी जे आहे गुळाची बाजारपेठ एक सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या ठिकाणी सुरू केलेली होती? शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरात किंवा कोणत्या जिल्ह्यात सुरू केलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. शाहू महाराज यांनी गुळाची बाजारपेठ जे आहे कोल्हापूर या शहरामध्ये किंवा सिटीमध्ये एक सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, जुन्नर हे शहर खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? जुन्नर हे शहर खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जुन्नर हे जे प्रसिद्ध शहर आहे बटाटे या फळासाठी एक प्रसिद्ध बनलेले आहे. पुढचा प्रश्न, बटाट्यासाठी प्रसिद्ध असलेले जुन्नर हे शहर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बटाट्यासाठी प्रसिद्ध असलेले जुन्नर हे शहर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 1 योग्य राहील. जुन्नर हे जे बटाट्यासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग खालीलपैकी कोणता आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा महामार्ग हा खालीलपैकी कोणता महामार्ग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. NH6 हे जे महामार्ग आहे महाराष्ट्रातील सर्वात लांबीचा असणारा एक महामार्ग बनलेला आहे. तर मित्रांनो आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर नक्कीच गॅरंटी आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलीच आहे आणि त्यामुळे आपल्याला या सुपर क्लासला एक लाईक करूशा कुठेच नाही जायचं आहे. तसेच चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या अशाच प्रकारची स्पेशल सुपर क्लास पुढेही एकदम फ्रीमध्ये पाहण्यासाठी. आणि चॅनलचा ईबुक आलेला आहे, इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. पूर्ण MPSC लेवलचे GK क्वेश्चन्स असतील, येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असलेले प्रश्न असतील आणि त्यामुळे जर इच्छुक असाल तर नक्कीच घ्यायचा आहे. लिंक
आपल्याला या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या ई बुकचा दिलेला आहे. तर मिळतो का नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.